आज माझं बाळ एवढं हॅप्पी आहे, त्याच्या मागे तर खरं तर 2 रिझन्स आहे. पहिलं रिझन हे आहे की त्याला कळालं आहे की आज आई बाबा आपल्याला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या आवडीचं गाणं लागलं आणि आमचं आवडीचं गाणं लागलं आणि आमचं पोट भरलं असलं जेवण करून तर आम्ही खूप मस्त मज्जा करतो. आणि हीच मज्जा आता अव्यूची चालली आहे. आणि तो एवढा मजा करत होता की पूर्ण घरभर फिरत होता, इकडे तिकडे धावत होता. आणि आपलं बाळ एवढं आनंदी आहे हे बघून तर प्रत्येकच आईला छान वाटते. आणि मला सुद्धा हे सगळं बघून खूप छान वाटत होतं. आता हा इथे बिझी आहे तेव्हापर्यंत म्हटलं चला मी जेवण करून घेते. पण प्रीतम आणि अव्यूचं ऑलरेडी जेवण झालं होतं. आता आई जेवायला बसलं त्याच्यावर माझा हक्क तर पूर्ण बनतो. ह्याच गोष्टींचा फायदा उचलून अव्यू पण माझ्या बरोबर जेवायला आला. आणि तसंही मला जेवणाबरोबर ना थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा पण पाहिजे. म्हणजे कधीतरी सॅलेड, कधीतरी चिवडा, कधीतरी शेव असं काहीतरी लागत असतं. मी ते नेहमी घेऊन बसते आणि अव्यूला ही गोष्ट माहिती आहे आणि म्हणून तो नेहमीच माझ्या ताटाजवळ येतो खायला. आणि जेव्हापर्यंत मी मांडी घालून प्रॉपर बसून जेवण करत नाही तेव्हापर्यंत मला जेवल्यासारखं वाटतच नाही. म्हणून मी नेहमी ती प्रॅक्टिस प्रेफर करते. त्यानंतर बघा हा छोटूसा माझ्या बाल्कनीचा टूर तुम्हाला देते आहे. आता आमच्याकडे ना जेव्हापासून मी ही रिअरेंज केलंय सगळं तेव्हापासून आमच्याकडे कबुतरांची संख्या परत वाढली आहे. येतात आणि खूप घाण करून जातात आणि मग बाहेर जायची मला अजिबात इच्छा होत नाही. आणि मी बाहेर आली आहे म्हणून अव्यू सुद्धा बाहेर आला होता. सो हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. चला तर दिवस मस्त सुरू झाला आहे, खाणं पिणं जेवण सगळं झालंय आणि आता मी पण इथे छान रेडी झाली आहे. आणि हा कुर्ता खरंच खूप सुंदर दिसतोय. मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते. आणि हा कुर्ता ना मी आय थिंक 300 रुपीजला घेतलाय डीमार्ट मधनं. इतका सुंदर दिसतोय आणि कापड सुद्धा खूप छान आहे, श्रिंक होणार नाही, कॉटन नाही आहे पण रेयॉन वगैरे पण नाही आहे. जो पण कापड आहे तो खूप छान आहे, मस्त आहे, कम्फर्टेबल आहे. चला तर मी तुम्हाला याचा पूर्ण लुक दाखवते. आय डोंट नो वाय हे असं का होत आहे. म्हणजे इथपर्यंत येतात आहे पान व्यवस्थित आणि आता हे पुढचे ना जळायला लागले. याला काहीतरी बघावं लागेल आय थिंक की असं का होत आहे. नाही तर त्याला कटिंग करून घेईल आणि मग त्यानंतर ते आय थिंक प्रॉपर ग्रो होईल असं वाटते मला. अव्यूला खूप झोप आली आहे. हे कुठून काढलं अव्यू? हे लागेल बाळ तुला, दे आईला दे. छान याला रेडी केलंय. 2 वाजत आहे आणि हा आता झोपणार आहे मला माहिती आहे. सो बघा हा मला वाटते शॉर्ट कुर्ताच म्हणता येईल याला. एकदम कम्फर्टेबल आहे, लूज आहे. मला नॉर्मली आता एल लागतो. पहिले मी डबल एक्सेल घालायची, मग एक्सेल लागायचं प्रॉपर. आता बघा हा एवढा लूज आहे मला, म्हणजे मला एल लागतो. हा एक्सेल आहे पण खरंच कुर्ता खूप सुंदर आहे. याचं जे हे पण आहे ना कॉलर, ते पण खूप सुंदर वाटतंय. आम्ही चाललोय आता फिरायला म्हणजे थोडीफार शॉपिंग करायला चाललोय. आणि कुठे चाललोय प्रीतम आपण? दगडूशेठचा रस्ता माहिती आहे का? दगडूशेठ नाही चाललोय. दगडूशेठ कडनं आम्ही तुळशीबाग जाणार आहे. दगडूशेठ नाही चाललो बिकॉज काल मी बिर्याणी बनवली होती आणि प्रीतमने ती बिर्याणी खाल्ली. मी त्याला म्हटलं होतं आज नको खाऊ, मी फ्रीजमध्ये ठेवते उद्या खा, पण त्याला ते आजच खायचं होतं. तर आम्ही दर्शन नाही करणार बिकॉज नॉनव्हेज खाल्लं आहे. मी नाही खाल्लं, त्याने खाल्लाय. सो बघूया, जर मला जमलं तर मी दर्शन घेईल, अदरवाईज आम्ही शॉपिंग करू. FC रोड पण जायचं, तुळशीबाग पण जायचं आणि तुम्हाला पण तिथे घेऊन चलते. आणि मग व्हिडिओच्या एंडमध्ये काय काय शॉपिंग केली ते सुद्धा दाखवणार आहे. सो स्टे कनेक्टेड. अव्यू रेडी आहे मस्त पैकी. कुठे चाललो? शॉपिंग. कुठे चाललो सांग? शॉपिंग सांग ना. शॉपिंग आणि तो पण घालून घे ना तोंडाचा मास्क. का? ठीक आहे, ते काढू दे बाबांना. गाडी काढू दे बाळा. ये इकडे, या आईजवळ पटकन. कमॉन, गुड बॉय. थांब गाडी येऊ दे, काढू दे आधी गाडी बाबांना. जायचंच आहे आपल्याला. जा हळू 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 जा, पुढे उभा राहा. अरे बस ना गाडीवर. अव्यू यायचं नाही तुला आमच्या बरोबर? गाडीवर बस, चल ये पटकन. कम ऑन, गुड बॉय. अव्यू इज अ गुड बॉय. गच्च पकड बाबांना. बाय.
पुढे बसलेला अवयव आता माझ्याकडे मागे आला होता. त्याला पुढे अजूनही स्टेबली उभं राहता येत नाही म्हणून आम्ही कधीच त्याला उभं ठेवत नाही, पण त्याला खूप आवडतं तसं तिथे उभं राहायला म्हणून थोड्या वेळ 2-3 मिनटं तिथे ठेवलं त्याला आणि त्यानंतर मग मी मागे त्याला घेतलं, कारण मला माहिती होतं की तो लगेच झोपणार आहे आणि खरंच तो झोपी गेला होता. त्यानंतर आम्ही निघालो होतो तुळशीबागेकडे जाण्यासाठी. तर रस्त्यातच आम्हाला शनिवार वाडा लागला आणि बघा शनिवार वाड्याला किती गर्दी आहे. तसं तर आम्ही वीकडेजमध्ये गेलो होतो तरीसुद्धा एवढी गर्दी होती, तर विचार करा वीकेंडला किती गर्दी राहत असेल. शनिवार वाड्याला मी यापूर्वी 1-2दा आली आहे. आतमधनं एवढं काही आहे नाही आणि ॲक्च्युली ते प्रॉपर मेंटेन नाही केलं, त्यामुळे सुद्धा एवढं काही चांगलं नाही वाटलं मला ते. पण जर ते प्रॉपर मेंटेन केलं असतं ना तर आपल्या इतिहासातली खूप मोठी गोष्ट आहे ती, तर ते छान बघायला वाटलं असतं आणि त्यात भरपूर इतिहास घडला आहे. तर बघायला ते खरंच आणि आपल्या आठवणीत पण ते राहतच आहे, पण अजूनही थोडं मेंटेन करायची त्याला गरज आहे असं मला वाटते. त्यानंतर आम्ही आलो होतो दगडूशेठ साईडला. तर दगडूशेठचं जे इथे तुम्हाला आता मोठं पोस्टर दिसलं ना, तर तिथनंच आपली जी पालखी आहे ती तिथनं त्याहूनच जाते, म्हणजे आळंदीहून मग ती एकाकडे थांबते आणि त्यानंतर ती श्रीमंत दगडूशेठ यांच्या भेट घेऊन ती पुढे जाते असं काहीतरी म्हणतात. सो इथेच त्यांचं दर्शन होते, म्हणजे इथनंच ते जातात. तर इथनं मी बाहेरूनच दगडूशेठचं दर्शन केलं. थोडं स्लोमध्ये तुम्हाला दाखवता येईल, खूप फास्ट आम्ही गेलो होतो तिथनं. बघा बाहेर किती गर्दी आहे आणि आतमध्ये सुद्धा गर्दी आहे, जाता येता लोक दर्शन घेत असतात तिथनं. आणि त्यानंतर इथे प्रीतमने गाडी पार्क केली होती आणि कारण तिथे पार्किंगचा भयंकर इश्यू आहे म्हणून आम्ही 2 व्हीलरने गेलो होतो इन्स्टेड ऑफ 4 व्हीलर. थोडी ऊन होती म्हणून 4 व्हीलरने जायचं प्लॅन होतं, पण नंतर आम्ही डिसाईड केलं की नको, गाडी ठेवायला खूप प्रॉब्लेम होते, खूप लांब गाडी ठेवावं लागते, खूप लांब पायी यावं लागते किंवा ऑटो एक केलं तर परत ऑटोने जावं लागते, तर खूप इश्यू होतो म्हणून आम्ही 2 व्हीलरने आलो होतो. त्यानंतर मी माझी शॉपिंग सुरू केली. खरं तर आज मला एवढं काही आवडतही नव्हतं कारण इच्छाच नव्हती खरं तर घ्यायची, पण 2-3 गोष्टी मला मॅन्डेटरी घ्यायच्या होत्या, त्या मी इथे खरं तर बघत होती. प्रीतमसाठी मला शॉर्ट पॅन्ट्स घ्यायचे होते. त्याचं इतकं नाही असते ना प्रत्येक गोष्टींसाठी, म्हणजे ती गोष्ट पूर्ण फाटूनही गेली ना तरी त्याला नकोच असते, पण माझा खूप जास्ती जिद्द असते की नाही आता तू घे. त्याचं असं आहे ना की माझ्यावर तो हजारो उडवेल पण स्वतःसाठी तो 100ही खर्च करत नाही, कपड्यांसाठी, कॉस्मेटिक्ससाठी वगैरे. या सगळ्या गोष्टींची जिम्मेदारी माझ्यावरच आहे आणि लग्नाआधीसुद्धा आईवर होती, म्हणजे माझ्या सासूंवर होती. तो स्वतःसाठी कधीच कपडे घ्यायचा नाही, कधीच अंडरगार्मेंट्स पण घ्यायचा नाही, हे सगळं आई घ्यायची. आणि आता लग्नानंतर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यावर आल्या आहे, तर मी सुद्धा त्याच्यासाठी अधूनमधून गोष्टी ऑर्डर करत असते. आपल्याला दिसतं की याची पॅन्ट फाटत आहे किंवा याची गरज याला आहे, तर अशा हिशोबाने मी त्याच्यासाठी घेत असते. आणि तुळशीबागेत आल्यानंतर ना मला कपड्यांपेक्षा जास्ती ज्वेलरीज घ्यायला आवडते आणि इथनं मी घेतल्या आहे बऱ्यापैकी. असं खूप काही नाही घेतलं, पण थोड्याफार गोष्टी जे मला आवडत गेल्या ना त्या मी घेत गेली. इथे खूप गर्दी होती, खरंच खूप गर्दी होती. दुपारची वेळ होती, असं वाटलं गर्दी नसेल, पण खूप गर्दी होती. आणि गर्दीमध्येच प्रीतमला म्हटलं छोटे छोटे शॉर्ट्स घे म्हणून. आणि त्यानंतर प्रीतमला ना थोडीशी भूक लागली होती म्हणून त्याने त्याच्यासाठी कॉर्न घेतलं होतं आणि अवयूने सुद्धा ते कॉर्न खूप एन्जॉय केलं. हॅलो काय सगळ्यांची आईस्क्रीम बघून काय पाहिजे तिला? आईस्क्रीम दे ना बाळा. असं बघतोय तुळशीबागेत ना कॉर्न खूप फेमस आहे, उकडलेले असतात, छान वाटतात, ते खाल्लं. आणि त्यानंतर अव्यूला सडनली तिथे एक दुकान दिसलं जिथे आईस्क्रीमच्या बाहेर खूप सारे चित्र लागले होते आणि तो खूप जिद्द करत होता की त्याला आईस्क्रीम पाहिजे आहे. तो ना कंटिन्यू असं म्हणतो जर त्याला लागलं असं आईस्क्रीम वगैरे पाहिजे असेल तर आय फॉर आईस्क्रीम आणि घेऊन जात होता. मग आम्ही तिथे त्याला घेऊन आलो. मग त्याच्यासाठी थोडीशी आईस्क्रीम घेतली आणि प्रीतमने कॅडबरी शेक घेतलं. टेस्टला अजिबात चांगलं नव्हतं ते, पण तरीसुद्धा आवडलं त्याला. प्रीतमला आवडतात असल्या गोष्टी. सो मी एक सिप घेतला आणि त्यानंतर मला ते तर आवडलं नाही. बाकीची थोडीशी आईस्क्रीम मी खाल्ली आणि त्यातही पूर्णपणे हक्क तर अव्यूचा असते आईस्क्रीमवर, कारण तो असं असते त्याचं की आई तू का खाते, मला दे, असं कंटिन्यू माझ्याकडे प्रीतमकडे त्याचं बघणं सुरू होतं. आता हे सगळं खाऊन झाल्यानंतर म्हटलं चला आता 1-2 दुकानं बघू आणि त्यानंतर आपण घराकडे निघू, कारण रात्रीची वेळ होत होती. आणि त्यानंतर ना एकीकडे इथे मला 100 रुपीजचा सेल दिसला आणि सेल म्हटलं की आपल्या बायकांचं असते, जरी आपण घेतलं नाही तरीसुद्धा आपण बघतो नक्कीच. तर मी ते बघितलं आणि मला तिथल्या 2-3 गोष्टी आवडल्या सुद्धा आणि क्वालिटी वाईज पण ते छान होत्या, तर मी ते घेतल्या. आणि त्यानंतर थोडीशी भूक लागली होती परत प्रीतमला थोड्यानी, तर प्रीतम बोलला की चला आपण काहीतरी खाऊया. तर मला ना इथे दक्षिण दावन काहीतरी आहे, तिथे डोसा छान मिळतो असं मी ऐकलं होतं बऱ्याच वेळा, पण तो आम्हाला तिथे काही सापडला नाही, कुठे असं शोधत होतो पण नाही भेटला आम्हाला ते. तर आम्ही ना इथे एका रेस्टॉरंटमध्ये येऊन इथे डोसा घेतला आणि त्या डोसाला काहीच टेस्ट नाही, म्हणजे त्यात मीठही नव्हतं, त्यात तिखटही
चवही नव्हतं, टेस्टच लागत नव्हता. कसं बसं तो खाल्ला. व्ह्यूला भूक लागली होती म्हणून त्याला थोडंसं भरवलं. बरं आहे, मुलांना एवढं कळत नाही तर ते खाऊन घेतात त्यांना भूक लागल्यावर, पण आपले खरंच खूप चोचले असतात. तसंच काहीच आज माझ्याबरोबर झालं होतं. ते खाल्लं आणि त्यानंतर लगेच आम्ही आमची गाडी घेतली आणि परत घराकडे निघालो. आणि हे ना एक पूल आहे इथे, याचं नाव मला आता आठवत नाही, पण एका काळी ना हा पूल मी रोज क्रॉस करायची माझ्या ऑफिसला जाण्यासाठी. सो त्या सगळ्या गोष्टी मला आज आठवल्या होत्या की या पुलावरनं मी रोज जायची, कर्वेनगर टू हडपसरला जायची आणि नंतर शिवाजीनगरला जायची. सो ते सगळं मला आज आठवत होतं. किती वेळ लागणार आहे खायला? झाला का? खाऊन दाखव पूर्ण. मी खाऊ? घरी येताना आम्ही गोकुळला गेलो होतो कारण घरचं दूध वगैरे संपलं होतं. मी म्हटलं आता जातानाच आपण घेऊया. सो तिथे थांबल्यानंतर प्रीतमने त्याच्यासाठी थम्सअप घेतलं. व्ह्यूला आईस्क्रीम दिसलं तर त्याच्यासाठी छोटंसं कोन आम्हाला घ्यावं लागलं. पण आता ना मी थोडंसं डाएट्स कॉन्शियस झाली आहे म्हणून मी माझ्यासाठी ताक घेतलं आणि ते ताक इतकं छान आणि रिफ्रेशिंग वाटत होतं ना पिताना. म्हणजे एक ते इंटरनली जे सॅटिस्फॅक्शन असतं ना आणि टेस्ट वाईज ते मला खूप छान वाटत होतं. मी मस्त असं ग्लास भरून ताक पिलं आणि त्यानंतर असं मला बिलकुल चहा वगैरे प्यायची इच्छा नाही झाली आणि खूप मस्त होतं ते. शॉपिंग करून आलो पण हवं तसं शॉपिंग नाही करता आली आज. जास्ती अशी ऊन नव्हती, ओके होतं वेदर पण, बट ना जातानाच माझी इच्छा नव्हती खरं तर जायची. आणि आजकाल शॉपिंग म्हटलं की माझा इंटरेस्टच राहिला नाही आहे. म्हणजे मला असं इच्छा नाही होत की मी ऑनलाईन पण शॉपिंग करू किंवा मी जाऊन कुठे काही शॉपिंग करू, माझी इच्छाच होत नाही. आणि मागल्या 2 दिवसापासून प्रीतमने सुट्टी घेतली आहे. आम्हाला महाबळेश्वर जायचं होतं पण बिकॉज ऑफ खूप पाऊस होता मध्ये 4-5 दिवस, तर आम्ही ते कॅन्सल केलं होतं. आणि सडनली त्याने ज्या दिवशीपासून सुट्ट्या घेतल्या त्या दिवशीपासून प्रचंड ऊन आहे. प्रचंड नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी ऊन आहे, म्हणजे कुठेही फिरायला निघू शकतो. पण अजूनही बरेच रस्ते ना बंद होते, तर आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला कारण मला तरी असं वाटते की नको जायला सध्या तरी. स्वस्त कायचं झालं म्हणून प्रीतम बोलला की चला आज तरी कुठे जाऊया बाहेर, 2 दिवसापासून नुसतं झोपा काढतोय. तर पहिले त्याने म्हटलं FC रोड जाऊ, पण FC रोडमध्ये पण माझी काही इच्छाच नव्हती शॉपिंगला जायची. पण तिथे ते काहीतरी RC कॅफे वगैरे तिथलं खायचं प्यायचं छान असते, तर तिथे जायचा प्लॅन होता. मग सडनली रिअलाइज झालं की तिथे नको जायला. मग म्हणे कुठे जायचं, मग मी काही मंदिरं सांगितले, पण आज त्याने नॉनव्हेज खाल्लं सकाळी तर तोही प्लॅन पूर्णपणे ड्रॉप झाला. राजीव गांधी पार्क जायचं डिसाईड झालं होतं, पण अव्यू आता छोट्या त्याला एवढं काही कळत नाही आणि त्यातल्या त्यात ऊन होतं आणि तिथे फिरायचं म्हटलं थोडं डिफिकल्टी आहे. सो देन मी म्हटलं चला तुळशीबाग जायचं का, तर प्रीतम सडनली रेडी झाला की हो ठीक आहे जाऊया, शॉपिंग करूया, तुला शॉपिंग करवून देते म्हणून. पण खरं तर मला शॉपिंग करायची इच्छाच नव्हती, बट म्हटलं चला असंच फिरून येऊया, थोडंसं जस्ट घरातून बाहेर पडायचं म्हणून फिरून येऊया. प्रीतम आधी बोलला की आपण मॅप्रो जाऊया जो की लोणावळ्याजवळचा आहे. म्हटलं फक्त सँडविच खायला एवढ्या लांब जायची माझी काहीच इच्छा नाही आहे. आणि जे मॅप्रोचे प्रोडक्ट्स आहे ना ते ऑलरेडी घरी अजूनही आहे, ते काय अजून संपले नाही आहे. म्हटलं कशाला जायचं आहे, खरं तर घरातून निघायची इच्छा होत नाही आणि शॉपिंग करायची तर बिलकुलच इच्छा होत नाही. आणि मला नाही माहिती हा परिवर्तन एवढं माझ्यात का आलं आहे. आणि हे आताच नाही, हे खूप दिवसापासून चाललं आहे. इव्हन कृषिका पण आली होती ना त्यावेळेस पण असंच होतं आमचं की जायचं, पण त्यावेळेस खरं तर खूप पाऊस पण होता. चला असो, आता मी काय काय आणलं ना ते तुम्हाला दाखवते. आता ऑब्व्हियसली तुळशीबाग गेलो तर शॉपिंग असं खूप काही नाही केलंय, जस्ट बेसिक 2-3 वस्तू केल्या, तेही आवडलं ठीक आहे. आपल्या बजेटमध्ये म्हणजे तिथे बजेटच्याच गोष्टी असतात. आवडलं ओके वाटलं तर घेऊन टाकलं, अशा टाईपचं घेतलंय मी. असे खूप कपडे साड्या असं काहीच मी घेतलं नाहीये कारण माझी खरंच इच्छा नव्हती. सो चला तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे म्हणून. काय झालं, फक्त आणि फक्त ते पाहिजे म्हणून एवढं रडगाणं चाललं. बाळा तुला दिलंय ना बाबांनी, यामध्ये ऑलरेडी आहे ना बाळा. खा ना त्यातला आधी. तुला दिलंय ना बाळ ऑलरेडी. हा टाक त्याच्यात, टाकून दे त्याला. हा झालं, त्याच्या समोर खातात. बाळा वयो असं नाही करू, बाबांना पण खाऊ दे. रीता ते पूर्ण सॉगे होऊन जाईल, बंद कर. अरे सोड. ए अवयू हे घे बाबा देते, चल देऊन दे त्याला पूर्ण. तू त्याच्या सोबत खा. हे घे. हा खा. तू बाबाला देऊन दे 1-2. बाबाला पण दे अवयू, बाबाला देऊन दे पटकन बाबाला दे. अरे अवयू हा ठीक आहे शांत. ठीक आहे चल खा. नको घेऊ ना, दुसरा घे ना पॅकेट. दुसरा घे. हा नाही चल.
खा. खूप तमाशे केले अवयूने, जस्ट फक्त आणि फक्त की बाबा तू माझ्या प्लेटामधनं एक का खाल्लं आणि मला ते परत पाहिजे, आणि त्यासाठी म्हणून दोघांचे भांडणं सुरू होते. सॉर्ट आउट करून आली आहे मी. सो चला आता मी तुम्हाला ना शॉपिंग दाखवते जी मी घेऊन आली आहे. आपण सुरुवात ज्वेलरीपासनं करूया. सो बघा, मी ना 2 छोटे मंगळसूत्र आणले आहे आणि इंटेन्शनली घेतले, कारण तुम्हालाही माहिती आहे की मी अशा टाईपचेच मंगळसूत्र मोस्ट ऑफ टाइम घालते. माझ्याकडे सोन्याचं पण आहे, पण ना मला ते रुततं चेन, त्याची ना मला त्रास होते. असं वाटतं की रुततंय, दुखतंय, जळतंय असं. सो मला हे जी पोत असते आपली, याची पोत असते ना म्हणजे काळ्या मण्यांची, तीच मला आवडते. सो बघा, हे एक मी मंगळसूत्र आणलं आहे. हे त्यांनी मला फक्त 50 रुपयाला दिलं आणि याची हे बघा किती सुंदर वाटत आहे. सो मला हे जे आहे ना म्हणजे असं पेंडंट आहे ना ते मला आवडलं. सो मी ते त्यासाठी म्हणून हे घेतलं. एक 50 रुपयाला दिलं त्यांनी. खूप छान वाटलं मला हे. सो बघा असं काहीसं आहे ते, आणि घातल्यावरती जेवढं याचं हे आहे ना तेवढंच हे येईल. आणि असं स्पेशली घेतलं कारण हे साड्यांवर सुंदर दिसतं. हे असं साड्यांवर हे असं सुंदर दिसतं. सो म्हणून मी असं घेतलं. आणि जे दुसरं घेतलं ते मला खूप म्हणजे खूप आवडलं. हे 100 रुपीजला आहे आणि हे सुद्धा मी साड्यांसाठीच घेतलंय पर्टिक्युलर, कारण मी साड्यांवर पण हेच घालते, कारण माझ्याकडे दुसरे आहे नाही किंवा मग लॉंग आहे. सो लॉंग एवढं मला नाही इच्छा होत घालायची, मला शॉर्टच आवडतात. सो म्हणून मी साड्यांवर घालण्यासाठी आणखी एक घेतलंय, ते म्हणजे हे. खूपच सुंदर आहे हे. 100 रुपीजला मला त्यांनी दिलं आणि मस्त वाटलं. याच्यात आणखी पण कलर्स होते, पण मी हा घेतला कारण मला हा खूप आवडला. आणि माझ्याकडे ना या शेडचे 2 ते 3 साड्या आहेत आणि मस्त आहे, आवडलं मला हे मंगळसूत्र. छान दिसेल घातल्यावर, असं मस्त दिसेल. हे एक घेतलं. त्यानंतर तिथे भरपूर नेकलेस होते, पण सगळे जुने डिझाईन आहे. म्हणजे यापूर्वी मी कधीतरी गेली होती तेव्हा पण तेच होते, मला काहीच नवीन नाही दिसलं. तर मी तिथे एवढं मला काय आवडलं नाही. आणि मला माहिती आहे आता गणपती वगैरे येईल तर तेव्हा चांगला नवीन स्टॉक येईल, नवीन डिझाईन्स येईल, तर त्यासाठी म्हणून मी ते काहीच नाही घेतलं. फक्त मला एक आवडलं, एकदम सिम्पल नाजूक होतं, सो मी ते घेतलंय. ते म्हणजे हे एकदम सिम्पल आणि नाजूक याचं डिझाईन आहे आणि हे मला पडलंय 100 रुपीजला. म्हणजे पहिलं मंगळसूत्र 50ला, दुसरं 100ला. ओके. आणि हे एक मी घेतलं. यात इयरिंग्स विथ दिस वन सुंदर आहे, कलरफुल आहे, लाल आणि हिरव्यामध्ये आहे. सो हे सगळ्या साड्यांवर जातं आणि हे 100 रुपीजला आहे. ओके. सो त्यानंतर ना मी हे 2 क्लचर्स आणले. आजकाल हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि हा एक मी घेतला. तसं मला एवढा मोठा लागत नाही, पण लावायला सुंदर वाटेल म्हणून मी घेतला. आणि हा एक व्हाईट कलरचा घेतला, कारण काळ्या केसांवर पांढऱ्या कलरचा सुंदर दिसतो. सो बघा, एकदम सिम्पल आणि छान मिळाले. हे मला 50ला 2 मिळाले. 100ला 4 होते, पण मी 2च घेतले, तर त्यांनी मला हे 50ला दिले. त्यानंतर मी 100ला 4 इयरिंग्स आणले. तुम्हालाही माहिती आहे की मला अशा टाईपचे जे इयरिंग्स आहेत ते खूप आवडतात, आणि म्हणून मग मी सिम्पल इयरिंग्स घेऊन आली. त्यातला पहिला आहे हा. छान वाटले मला. कधीतरी घालेल तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. त्यानंतर दुसरी ही डिझाईन आहे अशी, छान वाटत आहे ही पण. त्यानंतर मी पहिल्यांदा असं काही ट्राय करणार आहे. हे आधी ना माझी आजी वगैरे घालायची, तशा काइंड ऑफ आहे. हे मी पण घालू शकते किंवा आजीला पण देऊ शकते. जी माझी आजीच असं माझ्या घरी राहायची ना, त्यांना पण मी हे देऊ शकते. हे तिला आवडेल फॉर शुअर. सो त्या तिच्यासाठी म्हणून घेतलं. आणि एक ही नवीन डिझाईन मला एक वाटली, खूप सुंदर वाटली ही मला. सो अशी आहे ती, अशी. तर मी ही एक घेतली. सो असे 4 मी इयरिंग्स घेतले आहे. हां. त्यानंतर मेन तर मला एक सगळ्यात महत्त्वाचं काम करून घ्यायचं होतं, ते म्हणजे मला माझ्या वॉशिंग मशीनसाठी कवर घ्यायचं होतं. आणि मला खूप छान एक कवर मिळालं आहे. हे बघा, हे असं कवर घेतलं आहे मी. आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घालणारच आहे माझ्या वॉशिंग मशीनला, तेव्हा मी तुमच्याशी शेअर करेल. क्वालिटी वगैरे मला छान वाटली आहे. आणि शिवाय याच्यात आणखी 2 मोठे ॲडव्हान्टेजेस आहेत, ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओपन करून बघूया. त्यानंतर ना हा एक ड्रेस घेतला आहे, एक्सेलमध्ये घेतलाय. कलर खूप सुंदर आहे, प्युअर कॉटनमध्ये आहे फॅब्रिक याचा, आणि खूपच सुंदर ड्रेस आहे. बघू शकता, बरेच कलर ऑप्शन्स होते, सगळे पेस्टल कलरमध्ये होते. नॉट पेस्टल बट लाईक दॅट. पिंकमध्ये होतं, येल्लो होतं, आणखी पण 3-4 छान कलर होते. पण हा घेतला मी. आणि हा मी ज्यांच्यासाठी घेतला, हा मी तिच्या चॉईसनेच घेतलाय. हे मी घेतलाय कल्पताईसाठी, माझ्या नंदीसाठी, कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये सखीचा 5वा वाढदिवस आहे आणि तेव्हा मला तिला काहीतरी द्यावंच लागणार आहे. सो इन्स्टेड ऑफ साडी मी तिला ड्रेसच नेहमी प्रेफर करते, कारण साड्यांमध्ये ती एवढी कम्फर्टेबल फील नाही करत. सो मी तिच्यासाठी हा ड्रेस घेतलाय. आणि हा फक्त पायजमा आणि वरची कुर्ती आहे. आणि याची कुर्ती पण ना
अनारकली पॅटर्नमध्ये आहे, स्ट्रेट कुर्ती नाही आहे. सो त्यासाठी म्हणून मी असं घेतलं. तिला आवडेल हा फॉर शुअर. आणि मी तिच्या चॉईसनी कलर घेतलाय, पण क्वालिटी वगैरे खूप छान आहे. आणि हा आय थिंक मला 850ला पडला. मस्त आहे ड्रेस. ओके. आणि प्रीतमचं खूप होतं की तू काय घे, तू ड्रेस घे, तू छान छान हे घे ते घे, खूप म्हणत होता तो मला. पण मी तुम्हाला जसं म्हटलं की मला शॉपिंग करायला आवडतच नाही, मला काही नवीन घ्यायची इच्छाच होत नाही आहे. बट हा मी आता ना काही फ्लिपकार्टवरनं वगैरे मागवणार आहे, कारण मला तुमच्याशी पण छान छान कुर्ते सेट्स वगैरे शेअर करायचे आहे. सो मी विचार केला की तेव्हा मला जर काही आवडलं तर मी माझ्यासाठी ठेवेन. बट हा एक कुर्ता मी घेतला आहे, दाखवते तुम्हाला ओपन करून. हा डेली वेअरसाठी मी घेतलाय. मला छान वाटला, कापड स्पेशली छान वाटला. अशा काहीसा आहे, छान आहे. डबल एक्सेल मध्ये घेतलाय, मस्त आहे. त्यानंतर प्रीतमसाठी मी हे 2 पॅन्ट्स घेतले. तेही जबरदस्ती घेतले, तो नाहीच म्हणत होता, पण मी खूप फोर्सफुली त्याच्यासाठी हे घेतले. चला आता पुढे काय होते ते तुमच्याशी शॉर्ट मध्ये शेअर करेल, कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा. चला तर छान असं सगळ्यांनी जेवण करून घेतलं, भांडी वगैरे पण मी आता क्लीन करते आणि माझा व्हिडिओ पण आज मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.